नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्याद्वारे निर्मित हरिपाठ. हा सार्थ हरिपाठ आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज अभंग क्रमांक 2 याचा अर्थ पाहूयात. चहुवेदी जण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाथी. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमी न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे. या अभंगाचा अर्थ असा आहे की 4ही वेद, 6 दर्शनशास्त्रे आणि 18 पुराणे या सर्व अधिकृत धर्मग्रंथांचे तत्वसार पाहिले तर या विराट विश्वाचे आदिकारण म्हणजे एक परमात्मा असून त्यालाच हरी असे म्हणतात, श्रीहरी असे म्हणतात. त्यामुळे स्वाभाविकपणे असा निष्कर्ष निघतो की वरील सर्व धर्मग्रंथ हे एकमात्र श्रीहरीचेच महिमा गात आहेत. म्हणून या विश्वलीला नायक श्रीहरीची भक्ती सर्वजणांनी करावी. अन्य सर्व मार्ग, मते, शास्त्रे आणि शाब्दिक कात्याकूट करणे सोडून द्यावेत. माऊली म्हणतात की श्रीहरी परमात्मा हाच जीवदेहात वावरणारा आत्मा आहे. तत्वतः जीव आणि शिव, आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. परंतु त्याबद्दलच्या दुर्गम शास्त्रीय चर्चेत आपला अमूल्य वेळ व श्रमशक्ती दवडू नका. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एकमात्र या अमृतमय हरिपाठात रत झाल्यामुळेच आता मला सगळीकडे केवळ श्रीहरीचाच ओतप्रोत भरलेला दिसत आहे आणि हा भूलोक हाच वैकुंठ झालेला आहे. हा अभंग थोडा विस्ताराने समजूयात. इथे 4 वेद, 6 दर्शनशास्त्रे, 18 पुराणे या ग्रंथांत विश्वाचे मूळ तत्व काय आहे याचा शोध घेणे आणि त्याचे स्वरूप काय आहे याबद्दल सविस्तर विचार मांडलेले आहेत. कुशाग्र बुद्धी, संस्कृतचे उत्तम ज्ञान आणि शास्त्रज्ञ निष्णात अनुभवसिद्ध आचार्य यांचे मार्गदर्शन मिळाले वाचून हे शास्त्रज्ञान समजणार सुद्धा नाही आणि समजा ते आकलन करता आले तरी त्या पंडिताला मूळ तत्वाचा म्हणजे श्रीहरीचा अपरोक्ष प्रत्यय घेता येत नाहीच. कोरडे ग्रंथज्ञान हे जीवन दिव्य, तृप्त, कृतार्थ होण्यास पुरेसे ठरत नसते. ही झाली बुद्धिमतांची स्थिती. तर ज्यांना ना शास्त्रज्ञान ना स्वानुभव अशा सामान्य बुद्धीच्या मनुष्यांची गत काय होणार? तर या सर्वसामान्यांना श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की दही घुसळून लोण्याचा गोळा हाती द्यावा त्याप्रमाणे श्रीहरी हेच सर्व शास्त्रांच्या तत्वज्ञानाचे सार आहे. म्हणून वैदिक ऋषींनी, श्रीवासांनी अंतिम तत्वाचा उलगडा केला आहे तो स्वीकारूनच सर्व साधकांनी आपला अमूल्य काळ व परिश्रम गहन शास्त्राभ्यासात न वेचता आपले अवदान हरिभक्ती दृढ करण्यासाठी नामजपामध्ये गुंतवावे. या अर्थाचा समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग इथे आहे. नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी चढे गर्व ताठा अभिमान पोटी. घडे कर्म खोटे बहु हा दगारे हरे राम हा मंत्र सोपा जपारे. पुढे श्री ज्ञानदेव सांगतात की वृक्ष शास्त्राभ्यासात व शुष्क तत्वचर्चेत मन घालू नका. सोपा मार्ग समोर असताना आडमार्गात कशाला जायचे? आणि जे परम श्रेय कष्टप्रद ज्ञानमार्गाने मिळते तेच किंवा अधिकही भक्तियोगाने सुलभपणे प्राप्त होते. म्हणून या सर्वाधार सच्चिदानंद परमात्मा श्रीहरीचे पवित्र नाम परम आदराने सतत घ्या आणि मनाने, भावनाने त्याच्याशी संपर्क साधा. पुढे हरी हा वैकुंठ आहे असे म्हटलेले आहे. त्यामुळे हरिप्राप्ती साध्य करणे हीच वैकुंठ प्राप्ती होय. परंतु हा श्रीहरी असतो तरी कुठे? तर तो या अनंतप्राय ब्रह्मांडाच्या आत व बाहेर चराचरामध्ये ओतप्रोत अंतर्भूत आहे. या अव्यक्त अनंत परमात्म्याची उपासना करण्यासाठी एखाद्या प्रतीकामध्ये त्याची उपासना करावी लागते आणि परमात्मा त्या भक्ताला त्या विशिष्ट प्रतीकाच्या नामरूपामध्ये दर्शन देतो.
या सगुण साक्षात्कारानंतर हरिभक्ती तशीच निष्ठेने चालू ठेवल्यावर भक्ताच्या अज्ञान अंधकाराचा संपूर्ण निराश होतो आणि श्रीहरी चैतन्याची परात्पर अमूर्त रूपाची प्रतीती सर्वकाल होऊ लागते. मग आपोआपच श्रीहरीबद्दल आत्मीयता, आत्यंतिक प्रेम व परमानंद वाटू लागतो. परमेश्वराच्याच विचाराने व भावनेने अंतःकरण भरून जाते. मग प्रत्येक क्रिया व्यवहार हा त्याच्याशी संबंधित होऊन घडत आहे याची जाणीव होते. मन, बुद्धी, भावनेच्या या अवस्थेत प्रत्येक जीवामध्ये, वस्तुमात्रामध्ये श्रीहरीच चैतन्यभावाने आहे असे प्रतीत होऊ लागते. तर अशा प्रकारे हरिनाम घेतल्यास श्रीहरीच्या सगुण स्वरूपाची चिन्मय मूर्ती मनःचक्षूंपुढे सतत तरळत असली पाहिजे. त्यानंतरच सर्व जीवांमध्ये तसेच जड पदार्थांमध्ये आणि अखिल सृष्टीमध्ये एकमेव अद्वितीय हरिसत्ता जाणण्याची, पाहण्याची व अनुभवण्याची क्षमता येईल. तर हा होता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील अभंग क्रमांक 2 याचा अर्थ. अशाच प्रकारे संपूर्ण 28 अभंगांचा सखोल अर्थ हा या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आपणास हे पुस्तक वाचण्याची जर इच्छा झाली असेल तर या संबंधीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच स्क्रीनवर दिलेला जो QR कोड आहे तो स्कॅन करूनही आपण अधिक माहिती मिळवू शकता. तसेच आपल्या या यूट्यूबच्या चॅनलवरती येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये इतर अभंगांचाही सखोल अर्थ देण्याचा आपण प्रयत्न करूयात. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर, लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.